आपण पाहत आहात महापोलीस न्यूज. आपण कोंढवा सोमजी या हद्दीमध्ये आलेलो आहोत. तर 2 दिवसापूर्वी वाडकर वाईन्स शेजारी हे जे श्रीनाथ भेळ फरसान या दुकानावर सरांनी कोंढव्याचे PI सिनियर PI विनय पाटणकर या सरांनी कारवाई केलेली आहे. तर ती कारवाई कशी केली त्या संदर्भामध्ये आपण या स्थानिकांशी चर्चा करून घेऊयात. नमस्कार. आपल्या हे जे फरसान इथं 2 दिवसापूर्वी कारवाई झाली, तर ही सरांनी कारवाई केली त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलसाल? बहुत बहुत अभिनंदन है जो सर ने कार्रवाई करे और ऐसे ही रहना चाहिए. अभी नहीं है, 3 दिन से बंद है तो बहुत शांत है. और हम रोज बच्चों को लाने आने जाते हैं ना तो हमको बहुत तकलीफ होती है. हम जा नहीं सकते क्योंकि सब लोग यहाँ पर बैठे हुए रहते और हटते भी नहीं यहाँ से. बस हम यही बोलते. अरे हम जाते टाइम में झगड़ा होता है इधर, तो बच्चे के लिए हमको ना गड़बड़ होती है ऐसा लेकर आने की. अच्छा, आप सारे लोग कहाँ पे रहते? एवढं आम्ही पाहुणे आलो, पहिले झालो होतं पण नंतर आम्ही पहिले झालं बोलणं, त्यांना चांगल्याने समजवलं आम्ही. ते सिद्धेश बिल्डर ते आम्ही येऊन त्यांना सांगितलं तुम्ही पिशवीमध्ये ठेवा नाही तर तुमचे ग्लास जर ठेवायचे. अल्टिमेट दिलं होतं त्यांना सगळं आम्ही. पण त्यानंतरही ते जी दुकानामध्ये एक बाई होती ती मला फोन करत होती की म्हणे नाही का असं कसं तसं कसं असं. तर म्हटलं असं कसं म्हटलं तर तुझी दुकान आहे तू तुझी दुकान पुरतं कर, आम्हाला नको त्रास देऊ म्हटलं. आम्ही काही म्हणत नाही की तुम्ही नका कमवू म्हणून, पण तुमचा त्रास आम्हाला कशाला देता तुम्ही म्हटलं विनाकारण. काय तुम्ही काय सांगा? हा, हेच दारूची दुकानावर यायला जायला गेट बंद नसतं, मुलांना घेऊन यायचं कसं नाही का, आणि खाली यायला बी भीती वाटते ना, सगळी दारूची दुकानं वगैरे. या सगळ्या स्थानिकांनी अर्ज दिले तेव्हा कोंढवा पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी PI पाटणकर यांनी कडक कारवाई केलेली आहे. तर कोंढवामध्ये अवैध धंदा दिसणार नाही, जर दिसले तर हे सर अशीच कारवाई करतील. धन्यवाद. वाईन शॉप याच्या शेजारी 3 फरसांची चकण्याची दुकान इथं दिसतात. तर हे दुकान आहे सुनील भेळ फरसान स्नॅक्स सेंटर, तसंच पेंटर भेळ स्नॅक्स सेंटर, तसंच श्रीनाथ भेळ फरसान असे चकण्याची